Good morning, all of you. तर आपण बघत होतो चॅप्टर नंबर 10 डिडक्टिव्ह प्रूफ. या चॅप्टर मध्ये आपण काल डिडक्टिव्ह प्रूफ म्हणजे काय आणि 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स बघितले होते. आज आपण पॉईंट नंबर 3 पासून सुरू करणार आहोत, जो आहे फॉर्मल प्रूफ ऑफ व्हॅलिडिटी. आता इकडे काय सांगितलंय बघा, दी प्रिमाइसेस मस्ट बी लिस्टेड अँड नंबर्ड, अँड दुसरा आहे द कन्क्लुजन इज टू बी पुट टू दी राईट ऑफ दी लास्ट कॉलम अँड सेपरेटेड बाय स्लँटिंग लाईन. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला एक्झाम मध्ये असेल किंवा या टॉपिक मध्ये असेल वाक्य देण्यात येतील किंवा प्रिमाइसेस देण्यात येतील, त्यावेळी यापूर्वी आपण सिलॉजिझम मध्ये कधी त्यांना नंबर टाकत नव्हतो. पण इकडे काय करायचंय, ज्या काही प्रिमाइसेस असणार आहेत त्या प्रिमाइसेसना तुम्ही नंबर टाकायचा आहे. म्हणजे बघा, प्रिमाइस नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, अशा प्रकारे प्रत्येक प्रिमाइसला तुम्ही नंबर टाकायचा आहे. नंबर टाकून झाल्यानंतर प्रिमाइस लिहून त्यानंतर करायचंय काय, सगळ्यात शेवटची जी काही प्रिमाइस असेल त्याच्या सुरुवातीला स्लॅन्टिंग लाईन द्यायची आहे, म्हणजे ऑब्लिक म्हणू शकता. नंतर आपण एक कन्क्लुजनचं चिन्ह आणि कन्क्लुजन द्यायचं आहे. आता एक गोष्ट पुन्हा सांगतोय, डिडक्टिव्ह प्रूफ मध्ये कधीही तुम्हाला कन्क्लुजन काढायचं नसतं. ते रेडीमेड प्रिमाइसेस आणि कन्क्लुजन देतात, तुम्हाला फक्त ते कन्क्लुजन प्रूव्ह करायचं असतं. म्हणून इकडे काय करायचंय, जी काय वाक्य असतील क्वेश्चन मध्ये दिलेली ती इन नंबर टाकून लिहून घ्यायची. त्यानंतर लास्ट जे काही वाक्य असेल किंवा लास्ट जी काही प्रिमाइस असेल ती लिहून झाली की हे ऑब्लिकचं चिन्ह, नंतर कन्क्लुजन आणि कन्क्लुजनचं चिन्ह. आता इकडे करायचंय काय, मी ऍक्च्युअली एक वाक्य घेतो, ते सोडवून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की आपण काय करायचं आहे. तर क्वेश्चन बघा अशा प्रकार फॉर्म मध्ये असेल. इकडे तुम्हाला 3 प्रिमाइसेस दिलेले आहेत आणि स्लॅन्टिंग लाईन नंतर ई हे कन्क्लुजन आणायला सांगितलेलं आहे. तर पहिली प्रिमाइस आहे सी ऑर डी, दुसरी आहे नॉट सी, तिसरी आहे डी देन ई, नंतर कन्क्लुजन आहे 3 डॉट नंतर ई. मग इकडे तुम्हाला काय करायचंय, इकडे तुम्ही ई नावाचं कन्क्लुजन आणायचं आहे. मग करायचंय काय लक्षात घ्या, या ज्या काही प्रिमाइस आहेत त्या प्रिमाइसेसना आपण 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स जे आपण मागच्या लेक्चरच्या वेळी शिकलो ते वापरायचे आहेत आणि त्याद्वारे ई आणायचा प्रयत्न करायचा आहे. आता प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रिमाइसेस प्रोसेस करताना ज्या काही नवीन गोष्टी तुम्हाला मिळत जाणार आहेत त्या गोष्टी तुम्ही नंबर टाकून कंटिन्यू लिहायच्या आहेत. म्हणजे आता जर समजा 3 प्रिमाइसेस असतील, एक तुम्ही नवीन प्रिमाइस तयार केली, यांचा वापर करून तर अशा तुम्ही त्याला नंबर 4 लिहायचा आहे, नंबर 5 लिहायचा आहे, नंबर 6 लिहायचा आहे आणि ती प्रिमाइस कशी तयार केली हे उजवीकडे लिहायचं आहे. म्हणजे इकडे विचार करा, जर इकडे तुम्हाला सिंगल ई हवा असेल तर तो 3 नंबर प्रिमाइसेस मध्ये आहे आणि 3 नंबर प्रिमाइस जर ई ला सेपरेट करायचं असेल तर तुम्हाला डी ला बाहेर काढावं लागेल. म्हणजे इकडे तुम्हाला सिंगल डी कुठे दिसतोय का, नाही. डी मिळतोय आपल्याला या प्रिमाइस मध्ये, बरोबर आहे. या प्रिमाइस जर आपल्याला डी ला सेपरेट करायचं असेल तर सी ला काढून टाकलं पाहिजे आणि सी ला काढून टाकण्यासाठी आपल्याकडे सिंगल सी आहे. पण आपण काय करायचंय, पहिल्यांदा प्रिमाइस 1 आणि 2 ला प्रोसेस करून घेऊया आणि सिंगल डी मिळवूया. सिंगल डी एकदा मिळाला की याला याच्यातनं वजा करायचं आणि ई मिळवायचं. आता रूलच्या भाषेत कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो. तर काय करायचंय, पहिल्यांदा 1 आणि 2 चं मी केलं डिसजंक्टिव्ह सिलॉजिझम. डिसजंक्टिव्ह सिलॉजिझम म्हणजे काय लक्षात घ्या, ज्या वेळी सी ऑर डी असेल किंवा कोणतेही 2 ऑप्शन दिलेले असतील, एखादा ऑप्शन चुकीचा निघाला की दुसरा बरोबर आहे असं मानायचंय. कारण काय, डिसजंक्टिव्ह सिलॉजिझम मध्ये ज्यावेळी तुम्हाला ऑरचा वापर करून ऑप्शन देण्यात येतो त्यावेळी एखादा ऑप्शन बरोबर असणं सफिशियंट असतं. दोन्ही बरोबर असले पाहिजे असंच नाही. त्यामुळे जर दोघांपैकी एखादा ऑप्शन डिनाय केला, ऑटोमॅटिकली पहिला ऑप्शन अफर्म झाला. तीच गोष्ट इकडे झाली, सी ऑर डी होता आणि 2 नंबरची प्रिमाइस आहे नॉट सी. मग मी काय केलं, 1 आणि 2 चं केलं डिसजंक्टिव्ह सिलॉजिझम आणि नवीन गोष्ट मिळवली डी. आता आपल्याला डी मिळालाय. आता आपल्याला काय करायचंय, डी देन ई मधून फक्त डी ला सेपरेट करायचं. मग करायचंय काय, ज्यावेळी वाक्य असेल इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन त्यावेळी आपण वापरू शकतो मोडस पोनस किंवा मोडस टोलेन्स. आता इकडे आपल्याकडे याला आपण एक्सपेरिमेंट म्हणत होतो आणि याला आपण रिझल्ट म्हणत होतो. जर आपल्याकडे इकडे एक्सपेरिमेंट असेल तर आपण वापरायचंय मोडस पोनस. मग तो रोल मी वापरला, डी देन ई आणि डी. जर एखाद्या वेळी एक्सपेरिमेंट अफर्म केलं असेल आणि एक्सपेरिमेंटचा जे काही फर्स्ट पार्ट आहे तो जर अफर्म केला असेल तर आपण त्याचा जो काही रिझल्ट आहे तो अफर्म करू शकतो. म्हणजेच काय केलं, 3 आणि 4चं केलं मोडस पोनस आणि मिळाला ई. पुन्हा एकदा सांगतो आपण काय केलंय ते. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला तर अशा प्रकारचा असेल ज्या ठिकाणी तुम्हाला 3 प्रिमाइसेस किंवा 4 किंवा 5 प्रिमाइसेस असतील आणि कन्क्लुजन दिलेलं असेल. मग तुम्ही काय करायचंय, नंबर टाकून एक एक प्रिमाइस लिहून घ्यायची आहे. जसं इकडे 1, 2 आणि 3 आणि या 3 प्रिमाइसेस लिहून घेतल्या आणि इकडे स्लॅन्टिंग लाईन नंतर आलं कन्क्लुजन. मग कन्क्लुजन तयार करण्यासाठी तुम्ही बघायचं की हे जे काही अक्षर आहे कोणत्या प्रिमाइस मधून आलंय, तर इकडे ई मधून आलंय. मग ई मध्ये ऍडिशनल डी आहे तो फक्त काढून टाकला की काम झालं. पण डी काढून टाकण्यासाठी सिंगल डी होता का आपल्याकडे अवेलेबल, मागच्या स्लाइडला बघा नव्हता. मग आपण काय केलं, हा डी इकडून आपण काढू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, हा सिंगल डी मिळवण्यासाठी इकडनं सी काढून टाकितला पाहिजे. आपण काय केलं, हा सी आणि हा सी काढून टाकता येतो का पाहिलं, तर रूल ऑफ इन्फरन्स मध्ये आपल्याला डिसजंक्टिव्ह सिलॉजिझमचा रूल मिळाला, जो म्हणतोय 2 ऑप्शन पैकी एखादा ऑप्शन डिनाय केला की दुसरा ऑटोमॅटिकली अफर्म होतो. आपण काय केलं, 1 आणि 2 ला डिसजंक्टिव्ह सिलॉजिझमचा रूल वापरला आणि डी मिळवला. आता आपल्याकडे सेपरेट डी आला होता, प्लस हे वाक्य होतं इम्प्लिकेटिव्ह किंवा कंडिशनल. म्हणून आपण काय केलं, मोडस पोनस आणि मोडस टोलेन्स रूल वापरायचा प्रयत्न केला. तर लक्षात ठेवायचंय,
मोडस पोनसचा रूल ज्यावेळी आपल्याकडे एक्सपेरिमेंट अवेलेबल असतं त्यावेळी चालू शकतो, तर मोडस टोलेन्सचा रूल ज्यावेळी आपल्याला रिझल्ट अवेलेबल असतो त्यावेळी चालू शकतो. मग इकडे काय करायचं आपल्याला, एक्सपेरिमेंट काढून टाकायचं, रिझल्ट फक्त ठेवायचा आहे. म्हणून आपण काय केलंय, नंबर 3 आणि नंबर 4 मोडस पोनसचा रूल लावला की जर एखादं कंडिशनल प्रपोजिशन असेल, इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन असेल आणि सेकंड प्रिमाइस जर त्याचा एक्सपेरिमेंट किंवा अँटीसिडंट असेल तर अशा वेळी आपण कॉन्सिक्वेंट आपण करू शकतो. ती गोष्ट केली आणि जे कन्क्लुजन प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह केलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया, हा थोडं मोठं एक्झाम्पल असेल. हे एक्झाम्पल बघा, इकडे तुम्हाला प्रिमाइसेस दिलेले आहेत, ए देन बी हे एक इम्प्लिकेटिव्ह आहे, दुसरं आहे निगेटिव्ह ए देन निगेटिव्ह सी हे पण इम्प्लिकेटिव्ह आहे, तिसरं आहे सी ऑर डी अँड ई, चौथा आहे नॉट बी आणि स्लांटिंग लाईन नंतर कन्क्लुजन करायचं आहे डी ऑर एफ. आता काय करायचंय, तर डी कोणत्या वाक्यातून मिळतोय, या वाक्यात आहे, बरोबर आहे. आता इकडे आपल्याला करायचंय काय, सी किंवा ई आपल्याला काढून टाकता येईल का बघायचंय. तर पुन्हा एकदा बघा, हा जो काही सी आहे याला काढून टाकण्यासाठी आपल्याला सिंगल सी नाही, मग तो कुठून मिळेल, इकडून मिळणार आहे. पण इकडे तर सी सिंगल आहे का, नाही, त्याच्यासोबत ए आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हा ए ज्या ओरिजिनल वाक्यातून आलाय ए देन बी या वाक्यातून करायचंय काय, हा जो निगेटिव्ह बी आहे आणि हा बी यांची प्रोसेस करायची किंवा यांना एक रूल ऑफ इन्फरन्स अप्लाय करायचा आणि सिंगल ए मिळवायचं आहे. आता लक्षात घ्या, मोडस पोनस मोडस टोलेन्स ज्या ज्यावेळी इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन असतं त्या त्यावेळी आपल्या रूल असतात मोडस पोनस किंवा मोडस टोलेन्स. मग करायचंय काय, जर तुमच्याकडे एक्सपेरिमेंट किंवा अँटीसिडेंट अवेलेबल असेल तर वापरा मोडस पोनस, जर तुमच्याकडे असेल रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेंट तर वापरायचं मोडस टोलेन्स. इकडे आपल्याकडे बी आणि बी म्हणजे कॉन्सिक्वेंट अवेलेबल आहे, म्हणून आपण काय केलं, 1 आणि 4चा केला मोडस टोलेन्स. आणि बघा 1 आणि 4चा एमटी म्हणजे मोडस टोलेन्स करून आपल्याला मिळतोय निगेटिव्ह ए. याचं कारण काय, जर एखादं इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन असेल आणि जर त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट जो असेल तो जर एखाद्याने डिनाय केला असेल, ऑटोमॅटिकली एक्सपेरिमेंट पण डिनाय होतोय. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही अशी नवीन प्रिमाइस तयार कराल त्यावेळी तुम्ही कोणत्या 2 प्रिमाइसेसना प्रोसेस केलाय त्यांचा नंबर इकडे लिहायचा आहे प्लस रूल लिहायचा आहे. आता तुम्हाला निगेटिव्ह ए तर मिळालाय, आता काय करायचंय, आपल्याला सी ला याच्यातून काढून टाकायचंय. मग करायचंय काय, 2 आणि 4 सॉरी 2 आणि 5, कारण आपल्याला आता ए आणि सी चा विचार करतोय, मग 2 आणि 5 ला आपल्याला प्रोसेस करायचंय. पुन्हा एकदा एकच प्रश्न येईल, मोडस पोनस वापरायचं की मोडस टोलेन्स वापरायचा. तर लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमच्याकडे अँटीसिडंट असेल, जो इकडे ए आहे तो जर तुमच्याकडे असेल त्यावेळी मोडस पोनस वापरायचा आहे. म्हणून मी काय केलं, 2 आणि 5 ही जी काही 2 प्रिमाइस होते त्याच्यावर रूल वापरला मोडस पोनस, की जर एक्सपेरिमेंटचा रिझल्ट तुम्ही एका प्रिमाइसेस मध्ये घेतला असेल किंवा अँटीसिडंट घेतला असेल, ऑटोमॅटिकली कन्क्लुजन मध्ये तुम्ही रिझल्ट घेऊ शकता, निगेटिव्ह सी मिळाला. आता करायचंय काय, हा जो निगेटिव्ह सी आहे याचा वापर या दोघांच्या विरुद्ध करायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे सी ऑर इन ब्रॅकेट डी आणि ई आहे, म्हणून आपण काय म्हणूया, सी किंवा डी आणि ई. म्हणजे ज्या वाक्याचं डिसिजंटिव्ह सिलॉजिझम त्यावेळी लक्षात ठेवायचं, दोघांपैकी एखादा ऑप्शन जर डिनाय केला ऑटोमॅटिकली रिमेनिंग कन्क्लुजन मध्ये येतं. म्हणजेच काय, इकडे आपल्याकडे सी डिनाय केलेला आहे पण आपण काय केलं, 3 आणि 6 घेतला आणि त्याचं केलं डिसिजंटिव्ह सिलॉजिझम, त्यामुळे झालंय काय, सी गेला आणि डी आणि ई राहिलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य झालं कंजक्टिव्ह. मग कंजक्टिव्हचा रूल काय, तर कंजक्टिव्हच्या संदर्भात 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचा रूल मिळतो. तो म्हणतोय काय, जर एखादं कंजक्टिव्ह वाक्य म्हणजे ए अँड बी असेल किंवा डी आणि ई असेल ही जर बरोबर असेल, त्यातील कोणताही घटक तुम्ही कन्क्लुजन मध्ये घेऊ शकता. आता आपल्याला इकडे डी ऑर एफ हवाय, म्हणून आपण काय करायचंय, डी आणि ई पैकी फक्त डी घेतलाय. म्हणून इकडे प्रिमाइस नंबर 7 सिम्प्लिफिकेशन डी, एक काम झालंय. तर ऑर एफ कसा आणायचा, तर या संदर्भात 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये सगळ्यात शेवटी रूल आहे रूल ऑफ ऍडिशन. जर एखादी गोष्ट ओरिजिनली बरोबर असेल तर अशा वेळी तुम्ही त्या गोष्ट कोणत्याही प्रपोजिशन बरोबर जर तुम्ही डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन तयार केलं तरी स्वतः बरोबर राहील. म्हणजे बघा, जर सूर्य पूर्वेला उगवतो असेल अशा ठिकाणी त्याला मी ऍडिशन करून सूर्य पूर्वेला उगवतो किंवा पश्चिमेला मावळतो किंवा सूर्य पूर्वेला उगवतो किंवा दक्षिणेला उगवतो, काहीही केलं तरी ओरिजिनली सूर्य पूर्वेला उगवताय बरोबर राहतं. तेच इकडे केलं आणि डी बरोबर ऍडिशन केलं डी ऑर एफ, आणि आपलं जे काही कन्फ्युजन प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, एकदा ऐकून समजण्यासारखी ही गोष्ट नाही. तुमच्याकडे रेडीमेड प्रिमाइसेस होत्या, ए देन बी असेल, नॉट ए देन नॉट सी असेल, सी ऑर डी डॉट ई असेल, नॉट बी असेल आणि कन्फ्युजन करायचं होतं डी ऑर एफ. आपण काय केलं, या अक्षरांपैकी कोणतं अक्षर तुम्हाला प्रिमाइसेस मध्ये मिळतंय, तर तुम्ही आलंय डी. आता यात तुम्हाला सी किंवा ई काढून टाकायचे होते, पण सिंगल सी होता का कुठे, चारही वाक्यात नाही. याचा अर्थ आपल्याला इकडचं सी वापरावा लागेल. पण हा सी सिंगल आहे का, नाही, तर या वाक्यात ए आहे. याचा अर्थ काय, ए ला काढून टाकायचं असेल तर सिंगल ए पाहिजे, मग ए येणार कुठून, या वाक्यातून. पण इकडे सुद्धा बघा ए सिंगल नाही, सोबत बी आहे, म्हणून आपण काय केलं, निगेटिव्ह बीचा वापर करून सुरुवातीला ए ला बाहेर काढायचं काम केलं. आता इकडे लक्षात घ्या, ए देन बी मध्ये इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन मध्ये जर तुमच्याकडे कॉन्सिक्वेंट असेल तर तुम्ही मोडस टोलेन्सचा वापर करायचा आहे. तोच आपण केला, 1 आणि 4चा मोडस टोलेन्स. रिझल्ट डिनाय केला, एक्सपेरिमेंट डिनाय झालंय, एक काम झालंय. आता करायचं काय होतं, निगेटिव्ह सी बाहेर काढायचा होता. मग आता आपल्याकडे अँटीसिडंट आहे, म्हणजे इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, म्हणून आपण काय केलं, 2 आणि 5चा केला मोडस पोनेन्स. त्यामुळे झालंय काय,
ए आणि ए गेला आणि राहिलंय काय कॉन्सिक्वेंट नॉट सी. आता या नॉट सीचा वापर या दोघांच्या विरुद्ध करायचा होता. लक्षात ठेवायचंय डिस्जंक्टिव्ह सिलोजिझम मध्ये सी और इन ब्रॅकेट डी आणि असल्यामुळे हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे असं कन्सिडर करायचंय, कारण त्याला ब्रॅकेट दिलेला आहे. आपण केलं काय, या सी आणि डी आणि मध्ये हे जे काही दोन ऑप्शन होते, जर एखादा ऑप्शन डिनाय केला असेल, ज्यावेळी ऑरचं वाक्य असेल किंवा डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन असेल, तर अशा वेळी ऑटोमॅटिकली आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दुसरा ऑप्शन अफर्म होतो. आपल्या निगेटिव्ह सी आहे आणि हा ऑप्शन आहे सी और डी आणि आपण काय केलं 3 आणि 6 केलं डिस्जंक्टिव्ह सिलोजिझम. वाक्य मिळालं डी आणि. आता डी आणि मिळालं लक्षात ठेवायचं, ज्यावेळी कंजक्शन असतं त्यावेळी लक्षात ठेवायचं कंजक्शनचे दोन्ही घटक बरोबर आहेत असं मानलं जातं, आणि जर दोन्ही घटक बरोबर असतील तर अशा तुम्ही कोणत्याही घटकाला कन्क्लुजन मध्ये घेऊ शकता. मग आपल्याला हवा होता डी, पण आपण काय केलं 7चं केलं सिम्प्लिफिकेशन आणि मिळवलाय डी. त्यानंतर लास्ट पार्ट होता एफ ऍड करायचा. तर या संदर्भात रूल ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये लास्ट रूल आहे रूल ऑफ ऍडिशन. तो म्हणतोय काय, जर एखादी गोष्ट बरोबर असेल तर त्याचं डिस्टिंक्शन कोणत्याही गोष्टी बरोबर करा तर ते बरोबरच असेल. म्हणून इकडे आपण काय केलं ऑर एफ घेऊन एफ ऍड केला आणि अशा प्रकारे कन्क्लुजन प्रूव्ह केलेलं आहे. फॉर्मल प्रूफ समजलंय का थोडंफार? एक्झाम मध्ये डायरेक्टली अशी वाक्य येत नाही. या टॉपिकचा बेसिक पर्पज एकच आहे की तुमचा बेस क्लिअर करणं, जेणेकरून डिलीमाचा एक टॉपिक आहे ज्याच्यावर क्वेश्चन नंबर 4 मध्ये नेहमी क्वेश्चन येतो, त्यावेळी वाक्य कसं कन्वर्ट करायचं हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यासाठी फक्त एक्झाम्पल आहेत. साधारण समजलंय का नक्की काय झालं इकडे ते? ओके, पुढच्या पाठाकडे जाऊया. आणि जर कोणाला शंका असेल ना, तुमचं समजा नेट कनेक्टिव्हिटी जर चांगली नसेल तर असे होतंय काय, आवाज तुमचा क्लिअर येत नाही, मग काय करा मेसेज मध्ये टाईप करा. मेसेज मध्ये तुम्ही मराठीत टाईप करा, इंग्लिश मध्ये टाईप करा किंवा इंग्लिश मध्ये मराठी टाईप करा, काही केलं तरी चालेल. कारण होतोय काय, नेट कनेक्टिव्हिटी जर चांगली नसेल तर इकडे आवाज तुटक तुटक येतो आणि तुम्ही नक्की काय सांगताय समजत नाही. पण फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, अशा वेळी चॅट बॉक्सचा वापर करा आणि मेसेज टाका, मी मेसेज वाचेन आणि सांगेन. आता पुढच्या पाठाकडे जाऊया, रूल्स ऑफ रिप्लेसमेंट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स दिलेले असले तरी सुद्धा ते रूल्स हे इन्फ्लुएन्स काढण्यासाठी असेल किंवा डिडक्टिव्ह प्रूफसाठी सफिशियंट नाहीत असं मानलं जातं. म्हणून आपण आता बघणार आहोत रूल्स ऑफ रिप्लेसमेंट जे ऍडिशन आहेत रूल ऑफ इन्फ्लुएन्सला. रूल ऑफ रिप्लेसमेंट हे आहेत 10. तर एक एक रूल आधी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. इकडे पण लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळी हा रूल वापरण्यात येईल त्यावेळी जसं आपण मागच्या प्रिमाइसेसला इकडे एमटी एमपी डीएस एसआयएमपी असं लिहित होतो, त्याच प्रकारे यांचे पण शॉर्ट फॉर्म तुम्हाला लिहावे लागतील, प्लस जी वाक्य तुम्ही प्रोसेस केले ती लिहावं लागेल. आता एक मोठा फरक यांच्यात एक आहे की रूल ऑफ रिप्लेसमेंट रूल ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जे काही 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स आपण बघितले होते ते कम्प्लीट प्रिमाइसेसला म्हणजे कम्प्लीट वाक्याला ऍप्लिकेबल व्हायचे. पण लक्षात ठेवायचे रूल ऑफ रिप्लेसमेंट ह्या वाक्याच्या कोणत्याही एका छोट्याशा भागाला सुद्धा ऍप्लिकेबल करता येऊ शकतो. याच्यासाठी कम्प्लीट वाक्यच पाहिजे असं नाही. तर आता पहिला रूल बघा, डी मॉर्गन्स लॉ. हे आता शॉर्ट फॉर्म आहे डीएम. इकडे काय म्हटलंय, जर पी अँड क्यू निगेटिव्ह असेल तर त्याचा अर्थ काय, निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू. असं का म्हटलंय बघा, वाक्य आहे कंजक्टिव्ह. कंजक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये दोन्ही घटक बरोबर असतील तरच ते वाक्य बरोबर असेल. याचाच अर्थ काय, एखादा घटक जरी चुकला तरी ते वाक्य चुकीचं निघेल. मग निगेटिव्ह पी अँड क्यू म्हणजेच काय, दोन पॉसिबिलिटीज. हे वाक्य निगेटिव्ह येण्याचं कारण एकतर पी चुकीचं आहे किंवा क्यू चुकीचं आहे, म्हणून इकडे निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं याचाच अर्थ काय, ज्यावेळी तुमच्याकडे एखादा प्रपोजिशन असेल निगेटिव्ह पी अँड क्यू त्याच्यावेळी तुम्ही ते रिप्लेस करू शकाल नॉट पी और नॉट क्यू. त्याचप्रमाणे ज्यावेळी तुमच्याकडे प्रपोजिशन असेल नॉट पी और नॉट क्यू त्याच्यावेळी तुम्ही ते रिप्लेस करू शकाल नॉट पी अँड क्यू. हा झाला एक भाग. पुढचा भाग बघा, नॉट पी और क्यू मध्ये काय होतंय ते. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, नॉट पी और नॉट क्यू असेल, सॉरी निगेटिव्ह पी और क्यू असेल तर अशा वेळी या वाक्याचा अर्थ होतो पी पण निगेटिव्ह आहे आणि क्यू पण निगेटिव्ह आहे. याचं कारण काय, तर या ठिकाणी हा व्ही ऑरला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे काय, ज्यावेळी वाक्य असतं डिस्जंक्टिव्ह सिलोजिझम त्याच्यावेळी याची अपेक्षा काय असते, ऍटलिस्ट एक ऑप्शन बरोबर पाहिजे, दुसरा चुकीचा निघाला तरी चालेल. पण जर डिस्जंक्टिव्हचं वाक्य कम्प्लिटली चुकीचं निघतं याचं कारण काय, दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. म्हणून इकडे काय म्हटलंय, जर एखादं डिस्जंक्टिव्ह वाक्य असेल म्हणजे ऑरवाला वाक्य असेल ते जर कम्प्लिटली चुकीचं दाखवलं याचा अर्थ काय, पी पण चुकीचा आहे आणि क्यू पण चुकीचा आहे. आता डी मॉर्गन्स लॉ पुन्हा एकदा सांगतोय, पी अँड क्यू निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय, तर ज्यावेळी वाक्य असेल डॉटचा अर्थ कंजक्टिव्ह त्यावेळी दोन्ही घटक बरोबर असणं आवश्यक आहे. आणि हे वाक्य चुकीचे असण्याची पॉसिबिलिटी काय, एखादा घटक जरी चुकला तरी हे वाक्य चुकीचं निघेल. कारण काय, दोन्ही घटक बरोबर असण्याची याची अपेक्षा आहे. म्हणून सांगितलंय काय, ज्यावेळी कंजक्टिव्ह वाक्य चुकीचं असेल त्यावेळी पॉसिबिलिटीज आहेत, एक तर पहिला घटक चुकीचा आहे किंवा दुसरा घटक चुकीचा आहे. त्याचप्रमाणे इकडे बघा, इकडे वाक्य डिस्जंक्टिव्ह, डिस्जंक्टिव्हची एक्सपेक्टेशन असते ऍटलिस्ट वन मस्ट बी ट्रू. हे वाक्य कम्प्लीट चुकीचं याचा अर्थ काय, दोन्ही चुकीचे आहेत, एकही ऑप्शन बरोबर नाही. म्हणून इकडे काय म्हटलंय, निगेटिव्ह पी अँड निगेटिव्ह क्यू. इकडे पण तेच करायचंय, निगेटिव्ह पी और क्यू असेल हे रिप्लेस करू शकता निगेटिव्ह पी अँड निगेटिव्ह क्यू ने. त्याचप्रमाणे निगेटिव्ह पी अँड निगेटिव्ह क्यू यांची जागा घेऊ शकतो निगेटिव्ह पी और क्यू.
रिप्लेसमेंटच्या बाबतीत ही खास गोष्ट आहे की जसे हे याला रिप्लेस करू शकतात त्याचप्रमाणे हे याला पण रिप्लेस करू शकतात, एकमेकांची जागा कधी घेऊ शकतात. आता आपण पुढे जाऊया कम्युटेशन लॉ. आता इकडे काय झालंय बघा, कम्युटेबल लॉ मध्ये पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलेंट टू क्यू ऑर पी, त्याचप्रमाणे पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू क्यू अँड पी. याचा अर्थ काय, जर तुम्हाला म्हटलं असेल आन्सर ए असेल किंवा बी असेल, तोच प्रथम मी असा दिला आन्सर बी असेल किंवा क्यू असेल, बी असेल किंवा ए असेल, काही फरक पडेल का, नाही. त्याच पण लक्षात घ्या, राम आणि श्याम शाळेत चाललेत असं एक वाक्य आहे आणि इकडे वाक्य घेतोय श्याम आणि राम शाळेत चाललेत. वाक्याच्या अर्थात काही बदल होतोय का, नाही. त्या लक्षात ठेवायचं ज्या ज्यावेळी ऑरचं वाक्य असेल या ठिकाणी तुम्ही पी सुरुवातीला असेल क्यू नंतर असेल त्यांची जागा बदलून क्यू सुरुवातीला आणि पी नंतर घेऊ शकता. कारण काय, ऑरचं वाक्य दोन ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन कितीही शफल केले, ऑप्शनची जागा बदलली तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही आणि एखादा ऑप्शन बरोबर नाही ते तसंच राहणार आहे. तीच गोष्ट कंजेक्टिव्हच्या बाबतीत सुद्धा आहे. ज्यावेळी वाक्य असेल ए अँड बी त्यावेळी जर बी अँड ए केलं असेल तरी सुद्धा वाक्याच्या अर्थात बदल होत नाही. म्हणूनच काय, जर ए अँड बी चं कंजेक्टिव्ह वाक्य असेल तर ते तुम्ही रिप्लेस करू शकता बी अँड ए ने. त्याचप्रमाणे बी अँड ए जर कंजेक्टिव्ह वाक्य असेल तर ते करू शकता ए अँड बी ने. मग कम्युटेबल मध्ये सांगितलंय काय, डिस्जंक्टिव्ह वाक्य असेल तर त्याचे जे काही कंपाऊंड असतील किंवा जे काही घटक असतील त्यांची जागा तुम्ही इंटरचेंज करू शकता. त्याचप्रमाणे जर कंजेक्टिव्ह वाक्य असेल तर त्याही वाक्याच्या संदर्भात तुम्ही त्याचे जे काही घटक असतील त्यांची जागा बदलू शकता. या ठिकाणी शॉर्ट फॉर्म आहे सीओएम. म्हणजे काय, ज्या ज्यावेळी तुम्ही एखाद्या प्रपोजिशनला हा रूल वापरणार आहात त्यावेळी उजवीकडे जसं आपण इकडे एमटी एमपी डीएस लिहित होतो त्याचप्रमाणे सीओएम लिहिणं एक्सपेक्टेड आहे. पुढचा रूल आहे असोसिएटिव्ह लॉज. इकडे काय सांगितलंय बघा, जर एखाद्या वाक्यामध्ये सर्व घटक डिस्जंक्टिव्ह असतील किंवा सर्व घटक कंजेक्टिव्ह असतील तरच हा रूल ऍप्लिकेबल करता येईल. इकडे काय करायचंय, जर पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर असेल तर त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता पी ऑर क्यू ऑर आर. याचं कारण काय, सर्व डिस्जंक्टिव्ह असल्याने यांची जागा बदलणं शक्य आहे असं हा रूल सांगतो. त्याचप्रमाणे कंजेक्टिव्ह मध्ये जर पी अँड इन ब्रॅकेट असेल क्यू अँड आर असेल तर या ठिकाणी तुम्ही पी अँड क्यू अँड आर असं वापरू शकता. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्हाला एखादं कन्फ्युजन प्रूव्ह करायचं असेल, जर या फॉर्म मध्ये वाक्य मिळाले असेल आणि सर्व जर डिस्जंक्टिव्ह असतील तर अशा वेळी तुम्ही यांचं ग्रुपिंग बदलू शकता. जे इकडे क्यू अँड आरचं आहे ते पी अँड क्यूचं पण होऊ शकेल, त्याचप्रमाणे इकडे पण क्यू अँड आरचं आहे ते पी अँड क्यूचं होऊ शकेल. तसे रूल ऑफ रिप्लेसमेंट असल्यामुळे लक्षात ठेवायची, ज्याप्रमाणे इकडचा भाग यांना रिप्लेस करू शकतो त्याचप्रमाणे हा भाग सुद्धा यांना रिप्लेस करू शकतो. हे होते पहिले 3 रूल. पुढचे रूल बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. आता इकडे काय म्हटलंय बघा, जर पी अँड क्यू ऑर आर असेल तर त्याला आपण रिप्लेस करू शकतो पी अँड क्यू और पी अँड आर. त्याचप्रमाणे बघा, जर पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर असेल तर त्याला आपण रिप्लेस करू शकतो पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. याचा अर्थ काहीतरी आपण गणिताचं एक्झाम्पल घेतो. सोपं एक्झाम्पल आहे, 2 गुणक 3 अधिक 1 असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणतोय, 2 गुणक 3 अधिक 2 गुणक 1. दोघांचे उत्तर 8च येणार आहे बघा. 4 गुणक 2 8, 3 दुने 6 आणि 2 एके 2 8. याचा अर्थ काय, अशा प्रकारे लिहा किंवा अशा प्रकारे लिहा, उत्तर तेच येतं. तीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे. ज्यावेळी आपण म्हणतो पी अँड इन ब्रॅकेट क्यू ऑर आर त्यावेळी त्याचा अर्थ असतो पी आणि क्यू किंवा पी आणि आर. त्याचप्रमाणे जर वाक्य असेल पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर त्यावेळी याचा अर्थ असतो पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हे झालं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. रूल ऑफ डबल निगेशन. डबल निगेशनचा रूल काय म्हणतो, एखादी गोष्ट जी अफर्मेटिव्ह आहे ती इक्विव्हॅलंट असते डबल निगेशनची. डबल निगेशन म्हणजे काय, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट दोनदा नाकारतो त्यावेळी ती गोष्ट आपण स्वीकारली आहे किंवा होकारली आहे असं मानू शकतो. याचा अर्थ बघा, जर वाक्य असेल सूर्य पूर्वेला उगवतो, वाक्य खरं आहे. याचं जर मी डबल निगेशन केलं म्हणजे हे म्हणणं खोटं आहे की सूर्य पूर्वेला उगवत नाही, या ठिकाणी खोटं आणि नाही हे दोघे जण आल्यामुळे ओरिजिनल वाक्य आहे तसंच राहतंय. म्हणून हे काय म्हणतायत, एखादी गोष्ट त्याच्या डबल निगेशनने रिप्लेस होऊ शकते कारण मिनिंग मध्ये काही फरक पडत नाही. पुढे आहे रूल ऑफ ट्रान्सपोजिशन. इकडे काय होतंय, तर जर एखादा वाक्य असेल कंडिशनल किंवा इम्प्लिकेटिव्ह तर अशा ठिकाणी जर यांची जागा बदलायची असेल तर दोघांनाही डिनाय करा. म्हणजे बघा, पी देन क्यू असेल तर याची रिप्लेसमेंट आपण करू शकतो, ट्रान्सपोजिशन करू शकतो नॉट क्यू देन नॉट पी. आता कशी करतोय ते पण सांगतोय बघा, जर पेट्रोल आगीजवळ नेलं तर भडका उडेल. हे झालं एक वाक्य. याची जागा बदलणार म्हणजे मी काय करणार, आगीचा भडका उडाला नाही म्हणजे पेट्रोल आगीजवळ नेलं नाही. म्हणजेच काय, ज्या ज्यावेळी इम्प्लिकेटिव्ह कंडिशनल असेल आणि त्याची जर जागा बदलायच्या असतील तर अशा वेळी आपण काय करायचंय, दोघांची जागा बदलण्यासाठी दोघांनाही तुम्हाला निगेट करावं लागेल. हा होता रूल नंबर 15. रूल नंबर 16 मटेरियल इम्प्लिकेशन. इकडे सांगितलंय काय ते बघा, जर वाक्य असेल पी देन क्यू इज इक्विव्हॅलंट टू नॉट पी ऑर क्यू. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी वाक्य असतं इम्प्लिकेटिव्ह कंडिशनल म्हणजेच एक्सपेरिमेंट वालं त्यावेळी याचे 2 परिणाम होऊ शकतात. कोणत्या एक्सपेरिमेंटचे, एक तर एक्सपेरिमेंट चुकीचा निघेल किंवा तुम्हाला हवा तो रिझल्ट येईल. म्हणजे बघा, आपण म्हणतो हायड्रोजन किंवा ऑक्सिजन एकत्र केल्यानंतर पाणी तयार होते. इकडे विचार करा, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन तयार करणं आणि इकडे रिझल्ट म्हणा पाणी. अशा प्रकारची गोष्ट काय होऊ शकेल,
एक तर पाणी तयार होईल म्हणजे क्यू येईल, किंवा हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र करून काहीच होणार नाही. कोणत्याही एक्सपेरिमेंटच्या दोनच पॉसिबिलिटी असतात, एक तर एक्सपेरिमेंट चुकीचं निघणं, किंवा तर जे काय अनुमान आहे, जे काय त्यांना दाखवायचं आहे ते घडणं. म्हणून तीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे की इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशनचे दोन परिणाम होऊ शकतात. एक तर एक्सपेरिमेंट चुकीचं निघेल किंवा त्यांना जो काही डिझायर्ड रिझल्ट आहे तो मिळू शकेल, त्याला म्हणायचे मटेरियल इम्प्लिकेशन. पुढे रूल ऑफ मटेरियल इक्विव्हॅलन्स ऑर बाय कंडिशनल. आता बाय कंडिशनल म्हणजे काय, तर तुम्हाला मॉडर्न क्लासिफिकेशन मध्ये झालेलं आहे. बाय कंडिशनल तर इफ अँड ओनली इफची वाक्य. म्हणजे बघा, जर तुम्ही जनजागृती केली तर आणि फक्त तरच लोकशाही वाचेल, अशा प्रकारच्या वाक्यांना बाय कंडिशनल किंवा इक्विव्हॅलंट म्हणतात. त्याचं कारण काय, इकडे दोन घटक एकमेकांना इम्प्लाय करायचं काम करतात. म्हणजे बघा, जनजागृती करा तर लोकशाही वाचेल, आणि जर लोकशाही वाचवायची असेल तर जनजागृती करा. अशा प्रकारच्या वाक्यांना बाय कंडिशनल म्हणायचं. मग याचे सुद्धा रिप्लेसमेंटचे दोन रूल आहेत. पहिला आहे पी इज इक्विव्हॅलंट टू क्यू. याचा अर्थ काय, पी देन क्यू अँड क्यू देन पी. कारण काय, एकमेकांना पॉईंट आउट करणं म्हणजे पॉसिबिलिटीज काय, पी क्यू कडे पॉईंट आउट करणार आहे आणि क्यू पी कडे पॉईंट आउट करणार आहे. ही झाली एक पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी बघा, पी इज इक्विव्हॅलंट टू क्यू. याचा अर्थ काय, पी आणि क्यू दोन्ही बरोबर असतील किंवा पी आणि क्यू दोन्ही चुकीचे असतील. म्हणजे काय, आता विचार करा, जर जनजागृती केली तर लोकशाही वाचेल अशा प्रकारचं वाक्य असेल तर या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी होतात. जनजागृती त्या लोकांनी केली आणि लोकशाही वाचली म्हणजेच पी आणि क्यू, किंवा त्या लोकांनी जनजागृती केली नाही आणि म्हणून लोकशाही वाचली नाही. म्हणजेच काय, पी अँड क्यू च्या संदर्भात दोन पॉसिबिलिटी असतात. एक तर त्यांनी जसं सांगितलं तसं केलं, त्यामुळे जे काही पी होते आणि क्यू होते दोन्ही गोष्ट घडल्या म्हणजे पी अँड क्यू, किंवा त्याने सांगितलं तसं केलं नाही त्यामुळे पी पण घडला नाही आणि क्यू पण घडला नाही. हे होतं बाय कंडिशनल. पुन्हा एकदा सांगतोय, बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफ ची वाक्य. या ठिकाणी याचा अर्थ काय होतो, दोघे जण एकमेकांना इम्प्लाय करतात. म्हणजे ए असेल तर बी असेल आणि बी असेल तर ए असेल, अशा प्रकारच्या वाक्यांना बाय कंडिशनल म्हणतो. बाय कंडिशनल मध्ये दोन पॉसिबिलिटीज असतात. ज्यावेळी दोन्ही घटक बरोबर निघतील त्यावेळी ते बरोबर असेल, किंवा जर दोन्ही घटक त्यांनी सांगितलं तसं केलं नाही आणि चुकीचे निघाले तरी ते बरोबर निघेल. त्याचं कारण काय, जनजागृती केली आणि लोकशाही वाचली, पी इम्प्लाइज क्यू बरोबर आहे. जनजागृती केली नाही आणि लोकशाही वाचली नाही तरी पी इम्प्लाइज क्यू बरोबर आहे. कारण काय, आम्ही सांगितलं होतं जनजागृती करा नंतर लोकशाही वाचेल, तुम्ही ते केलं नाही आणि लोकशाही वाचली नाही. हा झाला एक रूल. आणि दुसरा रूल होता पी देन क्यू अँड क्यू देन पी. याचं कारण काय, एकमेकांना इम्प्लाय करत असल्यामुळे याच्या दोन शक्यता असतात. पहिली असते पी क्यू ला इम्प्लाय करणार आणि दुसरी असते क्यू पी ला इम्प्लाय करणार. पुढे रूल ऑफ एक्सपोर्टेशन. रूल ऑफ एक्सपोर्टेशन इन डिटेल म्हणजे काय, आपण कंडिशनल प्रूफला बघणार आहोत. सध्या फक्त एकच गोष्ट बघा, जर पी अँड क्यू अशा प्रकारचं जर वाक्य असेल, पी अँड क्यू देन आर, तर इकडे आपण करू शकतो पी देन इन ब्रॅकेट क्यू देन आर. आता हे का आणि कसं करतोय हे आपण कंडिशनल प्रूफच्या वेळी बघायचं आहे. आणि लास्ट रूल ऑफ टॉटोलॉजी. इकडे म्हटलंय काय, पी इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर पी, पी इज इक्विव्हॅलंट टू पी अँड पी. आता इकडे एक गोष्ट बघा, याला तुम्ही रूल ऑफ ऍडिशनची सुद्धा रिलेट करू शकता, की एखादी गोष्ट जर ओरिजिनली बरोबर असेल तर कितीही ऑर टाका, काही डिस्टिंक्शन मध्ये जोडा, ती गोष्ट बरोबरच निघेल. मग ती काही जोडायची गोष्ट ती स्वतः सुद्धा असू शकते. सूर्य पूर्वेला उगवतो हे जर बरोबर असेल, मी म्हणतो सूर्य पूर्वेला उगवतो किंवा पूर्वेला उगवतो तरी सुद्धा ते बरोबरच निघेल. कारण काय, दोघांपैकी एक बरोबर असणं आवश्यक आहे. पण इकडे डिस्टिंक्शन असं म्हणत नाही की दोघांपैकी दोन्ही बरोबर द्या, दोन्ही बरोबर असतील तरी तो चालू शकेल. म्हणून काय, जर एखादा पी असेल तर टॉटोलॉजी मध्ये पी और पी पण चालू शकेल. कारण काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू. आणि इकडे दोन्ही असतील तरी काही प्रॉब्लेम येत नाही, कारण काय, दोन्हीही एकच आहेत. तीच गोष्ट कंजक्शनच्या बाबतीत सुद्धा होते. पी इज इक्विव्हॅलंट टू पी अँड पी. याचा अर्थ काय, सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्य पूर्वेला उगवतो, काही अर्थात फरक पडतोय का, नाही. ओरिजिनली पी जे सांगत होता ते सांगतायत. म्हणून ते काय म्हणतायत, एखादं वाक्य ओरिजिनल असेल तर त्याचं स्वतःशीच डिस्जंक्शन केलं किंवा स्वतःशीच कंजंक्शन केलं तर ते त्याचे इक्विव्हॅलंट असेल. आता हे रूल बघा, जे काही रूल शिकवलेत ते समजलंय. आणि जर एखाद्या रूल मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर एक एक स्लाइड मी एक 2-3 सेकंड ठेवतो, तो रूलचा नंबर सांगा, तो आपण एक्सप्लेन करूया. काही शंका असतील तर फक्त सांगा, एक 10 सेकंद थांबूया. नाही, ओके. तर आता पुढे जाऊया. डायरेक्शन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ. आता इकडे करायचंय काय, मग अशी आपण एबीसी रेडीमेड प्रिमाइसेस होत्या त्या वापरून कन्क्लुजन काढायचा प्रयत्न केला. इकडे जर तुम्हाला पॅराग्राफ दिला तर तुम्ही कशा प्रकारे कन्क्लुजन काढायचं, कन्क्लुजन कसं ओळखायचं हे आपण इकडे बघायचंय. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे. कारण ज्यावेळी तुमचा डिलिमाचा पार्ट येईल, मी पुन्हा पुन्हा सांगतो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो काही सोडवायचा प्रश्न येतो हा लॉजिक 2 मध्ये डिलिमावर येतो.
या ठिकाणी तुमच्या रेडीमेड वाक्य दिलेलं असतं ते तुम्हाला सिम्बोलाइज करावं लागतं आणि नंतर त्याची जी काही प्रोसेस आहे ती करावी लागते. त्या दृष्टीने हा पार्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. इकडे काय म्हटलंय बघा, इफ इट हॅज रेन हेवीली अँड देअर इज हाय टाइड देन रोड्स आर फ्लोडेड. दुसरं वाक्य आहे, देअर इज हाय टाइड बट रोड्स आर नॉट फ्लोडेड देअरफॉर इट हॅज नॉट रेन हेवीली. लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळी देअरफॉर नंतर जे काही येतं ते असतं आपलं कन्क्लुजन. सुरुवातीला आपण काय करूया, ज्या काही टर्म आहे त्या आयडेंटिफाय करायच्या आणि त्यासाठी कोणतं अक्षर घ्यायचंय आपण ठरवायचंय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झाम मध्ये काही वेळा रेडीमेड तुम्हाला अक्षर देण्यात येतात की रेनसाठी हे घ्या, टाईडसाठी हे घ्या, फ्लोडसाठी हे घ्या. तसं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही स्वतः अक्षर चूज करत असाल तर स्पेसिफिकली जसं मी इकडे लिहिलंय बघा, रेनसाठी मी आर घेतोय, हाय टाईडसाठी मी टी घेतोय, फ्लोडसाठी एफ घेतोय, अशी अक्षर तुम्ही आन्सर मध्ये लिहा, नाहीतर तपासणारा कन्फ्युज होईल की कोणतं अक्षर काय रिप्रेझेंट करतं हे समजणार नाही. मग सुरुवातीला काय करायचं, जर एक्झाम मध्ये इन ब्रॅकेट दिलेले असेल रेनसाठी काय घ्यायचं, टाईडसाठी काय घ्यायचं, फ्लोडसाठी काय घ्यायचं, तर काही प्रॉब्लेम नाही, डिरेक्टली तुम्ही लिहू शकता. पण जर दिलेलं नसेल तर अशा वेळी तुम्ही तपासणाऱ्याच्या माहितीसाठी अशा प्रकारे लिहायचं आहे की मी रेनसाठी आर घेतलंय, आर फॉर रेन, टी फॉर टाईड, एफ फॉर फ्लोड. आता बघा मी या वाक्यात 3 टर्म आहे मी शोधलेला आहे. पहिली आहे रेन, दुसरी आहे टाईड, तिसरा आहे फ्लोड. या व्यतिरिक्त चौथी टर्म मिळते का, नाही. मग आता आपण काय करूया, या टर्मच्या साहाय्याने प्रपोजिशन तयार करायचे किंवा प्रिमाइसेस तयार करायचा प्रयत्न करूया. मग बघा पहिलं वाक्य, इफ इट हॅज रेन हेवीली देअर इज हाय टाईड देन रोड्स आर फ्लोडेड. इथे लक्षात ठेवायचं आहे इफ आणि देनच्या मध्ये अँड आलाय, याचा अर्थ काय, रेन हेवीली अँड हाय टाईड हे एक वाक्य आहे, हे जॉईंटली इम्प्लाय करणार आहे रोड्स आर फ्लोडेड. म्हणून मी काय केलं, ब्रॅकेट मध्ये घेतला रेनसाठी आर, अँड साठी डॉट आणि टाईड साठी टी, एक झालं. त्यानंतर देन साठी इफ देनचं इम्प्लिकेशनचं चिन्ह आणि नंतर फ्लोडेड साठी एफ, पहिली प्रिमाइस तयार झाली. म्हणून सांगतोय वाक्य नीट वाचायचं, याचं कारण बघा, जर तुम्ही आर देन टी केलं असेल तर तुम्ही वाक्य इकडे चुकवाल, पुढचं बघायची पण गरज पडणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय इफ आणि देनच्या मध्ये अँड बिन किंवा ऑर बी असं काय आलंय काय बघायचंय. जर अँड आला असेल, ऑर आला असेल तर इन ब्रॅकेट त्याचं सेपरेट एक वाक्य करायचं आणि ब्रॅकेट कंप्लीट करून नंतर इम्प्लिकेशन आणि नंतर प्रोडेड लिहायचंय. इकडे इफ आणि देनच्या मध्ये रेन हेवीली अँड हाय टाईड आलाय, म्हणून मी काय केलंय, आर अँड टी म्हणजे काय, हेवीली रेन झालाय आणि हाय टाईड आली, ब्रॅकेट कंप्लीट, देन म्हणजे इम्प्लिकेशनचं चिन्ह, रोड्स आर फ्लोडेड, एक काम झालंय. पुढे बघा, देअर इज हाय टाईड बट रोड्स आर नॉट फ्लोडेड. इकडे बट वापरायला लक्षात घ्या, बटचा अर्थ सुद्धा कंजक्शनच होतो. म्हणजे काय, तो वेळेवर पोहोचायचा प्रयत्न करत होता पण तो पोहोचू शकला नाही. इकडे तुम्हाला कोणता ऑप्शन दिलाय का, नाही. इकडे ती दोन वाक्य जोडण्याचं काम बटने केलंय. ज्या ज्यावेळी दोन स्टेटमेंट जोडायचं काम केलं असेल त्याच्यावेळी ते असतं कंजक्शन. पण आपण काय केलं, टी डॉट एफ म्हणजे टी अँड एफ, पण इकडे काय म्हटलंय, नॉट फ्लोडेड. त्यामुळे काय, निगेशनचा एफ, निगेशनसाठी टिलचं चिन्ह दिलं आणि नंतर एफ दिलाय. दोन प्रिमाइसेस झाल्या. आता कन्फ्युजन काय म्हणतंय, इट हॅज नॉट रेन हेवीली म्हणजे काय, निगेटिव्ह आर. सगळं तयार झालंय. आता आपण काय करूया, सोडवायचा प्रयत्न करूया. तर मग सारखंच आपण काय करायचं, आर कुठून येतोय शोधायचा प्रयत्न करा. 1 मधून येतोय का 2 मधून येतोय, तर 1 मध्ये आपल्याला दिसतोय आर इकडे आहे, बरोबर आहे. पण इकडे टी आणि एफ आहेत, पण टी आणि एफ कसे आहेत बघा, टी ब्रॅकेट मध्ये आहे आणि एफ ब्रॅकेटच्या बाहेर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, आर पासून टी आणि एफ ला सेपरेट करावं लागेल. इकडे आपण काय करायचंय, रूल ऑफ रिप्लेसमेंटचा वापर करायचा आहे. बघा ही प्रिमाइस फक्त लक्षात ठेवा, अशीच तुम्हाला एक प्रिमाइस मी दाखवतो, आर अँड टी देन एफ, एक्सपोर्टेशन. बघा पी अँड क्यू देन आर, त्याच प्रकारे तुम्हाला इकडे दिसेल आर अँड टी देन एफ. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पी अँड क्यू देन आर असेल तर रूल ऑफ एक्सपोर्टेशन याला वापरायचा आणि पी देन क्यू देन आर करायचं. म्हणजे इकडे काय होईल, आर देन टी देन एफ झालं. हे बघा मी नंबर 1 टाकला, एक्सपोर्टेशन लिहिलं, आर देन टी देन एफ टाकलाय. आता झालंय काय, हे टी एफ आपल्याला सेपरेट करावे लागतील आर पासून आणि नंतर आपण याला निगेट कसं करायचं ते बघायचं. होतंय काय, टी आणि एफ सेपरेट करण्यासाठी सुटे टी आणि एफ आहेत का, नाही आहेत. म्हणून आपण काय केलं, हे जे टी आणि एफ होते याच्या संदर्भात डबल निगेशन केलं. डबल निगेशन मध्ये होतंय काय बघा, याच्याकडे 2 निगेशनची चिन्ह आलेत, याच्याकडे एक आलं. याचं कारण काय, कोणतीही गोष्ट दोनदा डिनाय केली म्हणजे अफर्म केल्यासारखंच आहे. त्यामुळे होतंय काय, 2 निगेशनची चिन्ह जी डबल निगेशन मध्ये लिटरली येणार होती त्यातलं एक चिन्ह एफच्या एका चिन्हाला गेलं आणि याला एकच चिन्ह राहिलंय आणि याला 2 राहिले. एक काम झालंय. आता आपण काय करायचंय, ज्या ज्या वाक्य असतं कंजक्टिव्ह प्रपोजिशन आणि त्याचे दोन्ही घटक डिनाय केले जातात किंवा ते वाक्य डिनाय करायचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी याचा अर्थ असतो त्यापैकी एक पर्याय चुकीचा आहे. म्हणजेच काय, डी मॉर्गन्स लॉ. बघा हे बघा, ज्या ज्यावेळी पी अँड क्यूचं वाक्य डिनाय केलं याचा अर्थ काय असतो, पी तरी चुकीचा आहे किंवा क्यू तरी चुकीचा आहे. तीच गोष्ट इकडे घडते, टी तरी चुकीचा आहे किंवा एफ तरी चुकीचा आहे. म्हणून मी वापरला डी मॉर्गन्स लॉ, टी ऑर एफ. आता झालंय काय, याचं निगेशनचं चिन्ह आम्ही ब्रॅकेटच्या बाहेर घेतलंय. आता करायचंय काय,
आपल्याला एखाद्या इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन मध्ये जर वजा करायचं असेल तर यांच्यामध्ये इम्प्लिकेशनचं चिन्ह पाहिजे, बरोबर आहे. मग त्यासाठी आपण गेलो इम्प्लिकेशनच्या रूलकडे. रूल ऑफ इम्प्लिकेशन काय म्हणतोय बघा, पी देन क्यूचं जर वाक्य असेल तर याचा अर्थ दोन परिणाम होऊ शकतात, नॉट पी ऑर क्यू, आणि आपल्या केसमध्ये तेच झालंय. टी आणि एफचं वाक्य असेल तर दोन परिणाम होऊ शकतात, नॉट टी ऑर एफ. त्यामुळे आता आपण करायचंय काय, नॉट टी ऑर एफ हे जे काही असेल ज्याला इम्प्लिकेशनचा रूल वापरायचा आहे. आता लक्षात ठेवा, ज्यावेळी रूल ऑफ रिप्लेसमेंट येईल त्यावेळी ज्यामध्ये उजवीकडची बाजू जशी डाव्याला रिप्लेस करते त्याच प्रकारे डावीकडची बाजू उजव्याला रिप्लेस करू शकते. त्यामुळे नॉट टी ऑर एफ हे आपण रिप्लेस करू शकतो इम्प्लिकेशनने टी देन एफ. का केले पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या रूलकडे जातोय. ओके, तर इम्प्लिकेशनला बघा, ज्याप्रमाणे पी देन क्यू ला रिप्लेस करू शकतो नॉट पी ऑर क्यू, त्याच प्रकारे नॉट पी ऑर क्यू ला रिप्लेस करू शकतो पी देन क्यू. तीच गोष्ट आपण इकडे आपल्या वाक्यात केली. हे नॉट टी ऑर एफ होते, त्यांना आपण रिप्लेस केलं इम्प्लिकेशनचा रूल वापरून टी देन एफ. एक काम झालंय. आता बघा, इकडे पण टी देन एफ मी आणलाय आणि इकडे पण टी देन एफ आणलाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे वाक्य बनलंय इम्प्लिकेटिव्ह किंवा कंडिशनल प्रपोजिशन. मग आता आपण काय करायचं, मोडस पोनस किंवा मोडस टोलेन्सचा वापर करायचा प्रयत्न करायचा. आता विचार करा, हा झाला आर, हा झाला अँटीसिडंट, आणि टी आणि एफ ब्रॅकेटमध्ये आल्यामुळे हे झाले कॉन्सिक्वेंट. मग जर तुमच्याकडे निगेटिव्ह कॉन्सिक्वेंट असेल तर लक्षात ठेवायचं, मगाशी पण सांगितलं होतं, अँटीसिडंट असेल तर मोडस पोनस वापरा, कॉन्सिक्वेंट असेल तर मोडस टोलेन्स वापरा, त्याचा वापर करा. मग जर लक्षात ठेवायचं, मोडस टोलेन्सचा रूल काय म्हणतोय, जर एखादा एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट असेल, जर तुम्ही रिझल्ट डिनाय करताय म्हणजे कॉन्सिक्वेंट जर डिनाय करताय तर एक्सपेरिमेंट पण निगेटिव्ह होईल. त्यामुळे झालंय काय, टी देन एफ हे जे काही होतं ते आपण 6 नंबर जी काही प्रिमाइस इम्प्लिकेशन करून मिळवली यामध्ये डिनाय झालंय. आपण काय करायचंय, 3 आणि 6चं मोडस टोलेन्स केलं आणि मिळाला निगेटिव्ह आर. पुन्हा एकदा सांगतो आपण काय काय केलंय. ओरिजिनल वाक्य, एक गोष्ट लक्षात ठेवा, जी काही वाक्य जो काही पॅरेग्राफ असेल त्याची एकदा प्रिमाइसेस तयार केले, कन्क्लुजन तुम्ही काढलं की त्यानंतर त्या वाक्यांकडे बघायची गरज नाही. मग करायचंय काय, हे जे काही कन्क्लुजन मध्ये येते कोठून येते शोधायचा फक्त प्रयत्न करायचा. तर आपल्याला मिळालं इकडे. पण प्रॉब्लेम काय होता, टी आणि एफ ला सेपरेट करताना टी आणि एफ एका ग्रुपमध्ये नव्हते. आपण काय केलं, रूल ऑफ एक्सपोर्टेशन वापरला आणि आर देन इन ब्रॅकेट टी देन एफ केलं. एक काम झालं. आता टी एफ ला सेपरेट करण्यासाठी आपल्याला इम्प्लिकेटिव्ह तयार करायची गरज होती. आपण काय म्हटलं, या दोघांना प्रोसेस करायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण याला डबल निगेशन दिलं. डबल निगेशन देण्याचं कारण काय, तर डी मॉर्गन्स लॉ त्याच वेळी ऍप्लिकेबल झाला असता ज्यावेळी दोघे जण निगेटिव्ह झाले असते. म्हणजेच काय, कंजक्टिव्ह प्रपोजिशन कम्प्लिटली डिनाय करता आलं असतं. पण मी डबल निगेशन वापरलं. डबल निगेशनला होतंय काय, दोनदा एखादी गोष्ट डिनाय करणं म्हणजे एकदा अफर्म करणं आहे. त्यामुळे टी अफर्मेटिव्ह असल्यामुळे डबल निगेशन याला कम्प्लिटली ऍप्लिकेबल झालं आणि दोनदा निगेशन आलंय. पण एफ ऑलरेडी निगेटिव्ह असल्यामुळे डबल निगेशनच्या दोन चिन्हातनं एक चिन्ह गेलं आणि एफ ला फक्त निगेशनचं एकच चिन्ह आलं. एक काम झालंय. आता आपल्याला इकडे पोहोचायचंय, पण इकडे पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, डी मॉर्गन्स लॉ वापरावा लागेल. मी काय केलं, 4 नंबरला डी मॉर्गन्स लॉ वापरला की ज्यावेळी कंजक्टिव्ह प्रपोजिशन डिनाय होतं त्यावेळी पॉसिबिलिटी काय असतात, पहिला भाग तरी चुकीचा आहे किंवा दुसरा भाग तरी चुकीचा आहे. सेकंड स्टेप झाली. आता काय करायचं, याचं कंडिशनल प्रपोजिशन तयार करायचंय. मग आपण या रूल ऑफ इम्प्लिकेशन, तो काय म्हणतोय, कंडिशनल प्रपोजिशन रिप्लेस केलं जाऊ शकतं एक तर अँटीसिडंट डिनाय करून किंवा कॉन्सिक्वेंट अफर्म करून. याचाच अर्थ काय, जर अँटीसिडंट त्याचा डिनाय केला असेल, कॉन्सिक्वेंट अफर्म केला असेल तर त्याचा आपण इम्प्लिकेशनचा रूल वापरून उलट वापरून कंडिशनल प्रपोजिशन तयार करू शकतो. मग तीच गोष्ट आपण इकडे केली आणि तयार झाला निगेटिव्ह टी देन एफ. आता काय, हे टी देन एफचा आपण जॉईंट इफेक्ट इकडे कन्सिडर करायचं, सेपरेटली कन्सिडर करू नका. मग आर देन इन ब्रॅकेट टी देन एफ मध्ये आर झाला अँटीसिडंट, टी देन एफ झाला कॉन्सिक्वेंट. मग आता जर आपल्याकडे दोन्ही प्रपोजिशन जर कंडिशनल असतील तर अशा ठिकाणी आपण मोडस पोनेस किंवा मोडस टोलेन्स नक्की काय येईल याचा विचार करायचा. जर तुमच्याकडे कॉन्सिक्वेंट आला तर वापरायचा आहे मोडस टोलेन्स, आणि जर तुमच्याकडे अँटीसिडंट आला म्हणजे जर आर आला असता तर आपण वापरला असता मोडस पोनेस. पण इकडे आपल्याला आर ला ठेवायचं आहे, तसं आपल्याकडे कॉन्सिक्वेंट आहे म्हणून आपण वापरलाय मोडस टोलेन्स. मग टी देन एफ मधून जर निगेटिव्ह टी देन एफ वजा केला म्हणजेच काय, एखाद्या कंडिशनल किंवा इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन मधून जर त्याचा रिझल्ट डिनाय केला असेल तर राहतोय काय, निगेटिव्ह एक्सपेरिमेंट, निगेटिव्ह आर आलेला आहे. हे समजलंय का बघा, काय केलंय ते समजलंय का बघा. याच्या संदर्भात टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण एक्झॅक्टली एवढी कठीण उदाहरणं येत नाहीत. पुन्हा ते सांगतोय, डिलेमाचा एक्झाम्पल येतो जिकडे एक बेसिक सोपी स्टेप असते. तो चॅप्टर काय आपण ज्यावेळी जाऊ त्यावेळी घेणार आहोत. इकडे फक्त बेस क्लिअर करण्याची एक्झाम्पल आहेत. इकडे टॉटोलॉजी असेल किंवा कंडिशनल प्रूफ असेल याच्यावर मॅक्झिमम शॉर्ट नोट किंवा हे जे काय आपण रूल ऑफ रिप्लेसमेंट बघितले, रूल ऑफ रिप्लेसमेंटचे 10 रूल असतील किंवा रूल ऑफ इन्फ्लुएन्सचे जे काही 9 रूल असतील त्याच्यावर 1 and 2 लाईन मध्ये प्रश्न येतो. या ठिकाणी तुम्हाला रूल एक्सप्लेन करायचा आहे, प्लस जो काही त्या रूलचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल बघा,
हा जो काही फॉर्म आहे बघा, म्हणजे रूल ऑफ टॉटोलॉजी आला, तर टॉटोलॉजीचा रूल नक्की काय म्हणतो आणि हे दोन जे काही पार्ट आहेत अशा प्रकारचं उत्तर लिहायचं 1 आणि 2 लाईनला किंवा शॉर्ट नोटला येतो. हा टॉपिक फक्त डिजिमाचा बेस क्लिअर करण्यासाठी आहे. सध्या फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ही जे काही वाक्य होतं यातलं मी 3 टर्म कशा शोधल्या, त्यानंतर त्यांचे प्रिमायसेस कसे तयार केल्या आणि हे कन्क्लुजन कसं प्रूव्ह केलं. तुम्हाला कन्क्लुजन प्रूव्ह करायचं नसेल, तुम्हाला डिलेमा करायचा असेल, फक्त टर्म आणि नक्की रूल कसे वापरायचे आहेत, नक्की रूलचा अर्थ काय हे समजून घ्या. आता एक 10 सेकंद येतो, जर काही शंका असेल, जर काही समजलं नसेल कम्प्लीट लेक्चर मध्ये, तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. ओके, तर कोणालाही शंका नाही असं मानतोय. आता ही जी काही पीपीटी असेल याची पीडीएफ ग्रुपवर टाकतो, एकदा वाचून बघा. जर काही नाही समजलं तर सांगा. नेक्स्ट लेक्चरला आपण कंडिशनल प्रूफ म्हणजे काय असेल, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय असेल आणि टोटोलॉजी हा जो काही पार्ट आहे तो कव्हर करायचा प्रयत्न करूया. हॅव अ गुड डे.